फ्रेंड्स, कशात सर्वजण? आय होप सर्वजण खूप छान आणि मस्त आणि मजेत असाल. आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज मी चालले होते आवरून, तर कुठं चाललो कुठं नाही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठं चाललो. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे, फक्त तुम्ही बघत राहा. तर पहा, आमचं कार्टूनला पण आवरून घेतलं होतं, त्याच्यामुळं तिथं चाललं होतं तो फोटो वगैरे काढायचं. आणि म्हणलं चला तर आता निघू आपण. तर फायनली आम्ही त्या लोकेशनवर येऊन पोहोचलो होतो. तर बघा किती छान असं ते, खरंच खूप सुंदर आहे ना. आणि इकडं चाललं होतं मुलांचं गोंधळ. आणि खास हा कार्यक्रम होता जिथं मिस्टर जॉबला आहे तिथल्या सोसायटीतर्फे लहान मुलांना जे स्कूलमध्ये आहे त्यांनाच फक्त बक्षीस वाटप करणार होते. आणि त्यात आमचं कार्टूनही होतं, मग जायचं होतं बक्षीस घेण्यासाठी. आणि तिथं म्हणजे खूप छान प्रकारे सांगितलं जात होतं, आईवडिलांकरता मुलांकरता व्याख्यान. आणवी संजय सोंडे. नंतर बक्षीस घेतल्याच्या नंतर बराच वेळ असा कार्यक्रम चालू राहिला. मग सांगत होते सगळे मुलांच्या शिकवणीच्या बाबत व्याख्यान होते सगळं, त्यांचे भाषणं वगैरे झाले. मग नंतर होतं जेवणाचा टाईम. आणि नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तुम्ही पुढे बघत राहा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते पण नक्की कमेंटद्वारे सांगा. अशा प्रकारे त्यांनी नाही ठेवलं होतं जेवण, नाश्ता वगैरे ठेवला होता. आणि हे बघा माझं कार्टून कसं खात होतं. आणि त्याचाही आवडता पदार्थ होता तो म्हणजे गुलाबजाम, त्याच्यामुळं तिचं काही टेन्शन नव्हतं. आणि खूप छान प्रकारे जेवत होती ती. त्यानंतर जेवण वगैरे करून झाल्याच्यानंतर फायनली कार्यक्रम संपला आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि खूप म्हणजे लेट झालेलं होतं, कमीत कमी 8 वाजले होते. आणि तरी प्रिशाचं खेळणं काही बंद होत नव्हतं. त्यानंतर मी व्हिडिओचा एंड करायचंच विसरून गेले. नंतर दुसऱ्या दिवशी छान अशी सकाळ झाली. आणि नंतर माझी मुलं ते गेली होती इथं भैरवनाथचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेण्यासाठी गेले होते. आणि खूप छान असं मंदिर आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला तोपर्यंत बाय बाय.